हॅलो गाईस, तर आम्ही जात आहोत हिवऱ्याला मास्टर समीर बँड बघायला. तर आपला ब्लॉग पूर्ण बघा. तर फायनली आपण आपल्या लोकेशनवरती पोहोचलेलो आहे. गाडी मागे लावलेली आहे. हॅलो फ्रेंड्स, आपल्याला हे दादा भेटलेले आहे. तर भाऊ काय तर दोन शब्द बोला आपल्या गाडीबद्दल. तर नमस्कार, लकी भाऊ मला भेटलेला आपला. आम्ही मास्टर समीर ब्रास बँड माळसापुरे या गाडीवरती आहे. मी पॅड मास्टर. तसेच आमचे तुम्ही बघू शकता आमचे पोरं जे कलाकार आहेत ते सध्या टिमकी बनवायचं त्यांचं काम चाललेलं आहे. लक्की भाऊ पण आज आलेले. ते ब्लॉक आपलं तयार करणार पूर्ण गाडीचा, गाडी कशी वागती कशी नाही. त्याच्यासोबत काही मित्र पण त्याचे आलेले. तसेच आमचे ढोलक मास्टर पण आहे. त्याच्यानंतर टिमकी मास्टर पण आहे. पोरं अजून पुढं गेलेले, काही पाठीमाग गेलेले, काही नाश्ता पाणीला गेलेले. आणि जर तुम्ही इथं बघू शकता पोरांचं टिमकी वगैरे लावण्याचं काम चालू आहे. कारण की जल्लोष तर होणारच हिवऱ्या गावामध्ये. जोरात आपल्याला गाडी वाजवायची, त्याच्यामुळे जोरात अशी बसून त्यांची तयारी आहे. तर आपण त्यांच्याकडे जाऊ, त्यांचं एक थोडंफार मत ऐकू. तर बघितलं तुम्ही हे आपले कलाकार आहे. सगळ्यात जोरात टिमकी तुम्ही यांच्याकडे थोड्या टायमाने बघशाल. हे एक बघशाल, ते दिसते जरी सेक्सी थोडी आहे, स्मार्टच आहे. त्याच्यानंतर हे आमचे वरती राहणारे भाऊ आहे, टिमकी लवरच आहे. आमचा अर्जुन दादा म्हणते यांना. त्याच्यानंतर हे ढोलक बेस मास्टर आहे. जोरात टोला राहतो, दंड पाहिला तर शेळी घाबरते असं म्हणजे माणूस आहे. मी पण आहे त्याच्यामध्ये. आणि आमचे खाली बसले संदीप भाऊ, यांचं तर विचारायचंच नाही. पण कला पाहून लाजत एवढं त्यांचं व्यक्तिमत्व आहे. त्याच्यानंतर ते तुम्ही बघू शकता त्यांचं ते टिमकी आव्हानाचं काम चालू आहे. कारण की आणि आपले सर्वात महत्वाचे गाडीवरचे ड्रायव्हर आहे. एक नंबर मन मिळावू शाबा आहे त्यांचा. आणि त्यांचं सर्व पोरांना एक त्यांचे लेकरं म्हणून सगळे सांभाळतात. जर तुम्ही बघू शकता एक 22, 25 ते 30 जणांची टीम राहते. सगळं त्यांच्यावरती चालते आणि त्यांचा जीव ते गाडीमध्ये लावतात पूर्णपणे. सर्व पोरांना व्यवस्थित ऑर्डरला आणतात. त्याच्यानंतर किरण भाऊ पण आहे वरती, ते गाडीचं सगळं एकदम ऑपरेटर वगैरे बघतात. हा, महत्वाचं म्हणजे सर्वात मेन महत्वाचे आमचे परम मित्र 40 गावचे कलेला लाजवणारे असा त्यांचा सिंगिंगचा आवाज असणारे आमचे प्रवीण भाऊ काळोखे. तुम्ही इंस्टाला पण त्यांचे 2-3 व्हिडिओ व्हायरल आहे. माझ्या पण अकाउंटवरती ऋषिकेश गोलक 6216 वरती त्यांचे पण काही व्हिडिओ होते. आवाज जर बघशाल तर एकदम पट्टीनुसार सारे गम पदनी आपण ज्याला म्हणतो अशा मधला आवाज ते गातात. तुम्ही खरंच भगवंतांनी दिलेली त्यांना लय मोठी कला आहे आणि त्या कलेचा पुरेपूर वापर करतात. या टीममध्ये एवढं सांगण्यात चांगलं, कारण म्हणजे कोणाला व्यसन नाही, काही अजून पुढून येतात आहे आपल्याला काही टीम किलवर वगैरे. आणि आपण थोड्या टायमात आता बघणार की हा गाडी वाजते कशी, सिस्टम आवडते करते. लक्की भाऊंना तुम्ही फॉलो, सबस्क्राईब आणि लाईक आणि कमेंट त्यांना नक्की करा की मास्टर समीर ब्रास बँड माळसापुरे यांची गाडी वाजते कशी. तर तुम्ही बघू शकता मास्टर समीर ब्रास बँडचे मेन ओनर गाडीचे आजपर्यंत लहानपणापासून कार्यरत असलेले बँड क्षेत्रात ते आज मस्त स्विफ्ट मध्ये आलेले. सर्व पोरांचा उत्सव मालकाला पाहत आणि याच्यावरून समजत की मालकाचा किती आनंद आहे. आपण मालकाला बाहेर ओढू म्हणजे काढू. बरं, मास्टर समीर ब्रास बँडचे मालक 2 मिनिटं या बघा, ब्लॉक चालू आहे. लक्की बेंगाल यांचा ब्लॉक चाललेला आहे. तर हे नवाबाई सगळ्यात डेंजर, सॉरी अब्दुल भाई आहे. हे यांची त्या दिवशी शिंदरमध्ये लाइटिंग होती, तो आपण ब्लॉक टाकलेला आहे. लकी मँगलवरती तो ब्लॉक टाकलेला आहे. यांचीच लाइटिंग होती ती. नाव काय लाइटिंगचं नाव? नवाज लाईट होती. आणि खरंच त्यांनी उत्कृष्ट पद्धतीने आपल्या लाइटिंगचा वापर किंवा आपण आपली जी मेहनत आहे त्यांनी खरंच शिंदरमध्ये दाखवली होती. तर आपण ती आतुरतेने वाट पाहत होतो. सगळ्यांचा तर इंटरव्ह्यू झालेच आहे. पण आता मास्टर समीर ब्रास बँडचे मालक कोण हा आपल्याला प्रश्न पडला होता. तर हे आहे मास्टर समीर ब्रास बँडचे मालक. तर हे मालक दिसतात असे
पण मालकांचा स्वभाव सर्व मालकांसारखा नसतो, एकदम मनमिळावू गोड स्वभाव आहे. तसंच असं म्हणायला काय हरकत नाहीये. प्रत्येकाच्या मनामनात आणि घराघरात घर केलेलं किंवा मनामनात रुजलेलं एकच नाव म्हणजे समीर भाई म्हणून त्यांना ओळखतात सगळेजण. पण मग जर कुठे जर नाव ऐकलं की हा मास्टर समीर ब्रास बँडचे, तर मास्टर समीर ब्रास बँडचे गाडीचं नाव ऐकून त्यांना ओळख आहे त्यांची आज. आणि त्यांचं काम पण उत्कृष्ट आहे. ते सिंगिंग पण करतात, कीबोर्ड पण वाजवतात आणि सर्व मुलांना व्यवस्थित सांभाळण्याची जरी ते तुम्ही बघत असेल या ब्लॉक मध्ये, जरी ते त्यांच्या स्विफ्ट मध्ये आले असतील पण हे त्यांच्या स्विफ्ट मध्ये नसतात. हे आपल्या पोरांसाठी आता कदाचित आमचे 2 बल्बांचा थोडा प्रॉब्लेम झाला होता, त्याच्यामुळे ते इमर्जन्सी ते 2 सारखं आणायला गेले होते. पण ठीक आहे, काय हरकत नाही. हे तर तुम्हाला बघायचं होतं की आपल्या मास्टर समीर ब्रास बँडचे मालक कोण, तर हे आहे मास्टर समीर पठाण साहेब यांचं नाव आहे. तर आपण नक्कीच अजून चालू झाल्याच्या नंतर अजून त्यांची सिंगिंग पण ऐकू, कीबोर्ड पण ऐकू, तसंच पोरांचा सर्व एकटा ग्रुप पण आपण सगळं वाजून बघू. आणि मी पुन्हा एकदा तुम्हाला भेट देईन आणि नक्की आवश्यक तुम्ही पण या ब्लॉकला नक्की भेट द्या. ब्लॉकला युट्यूबला जाण्यासाठी लकी मेंगळ म्हणून सर्च करा, तुम्हाला ब्लॉक पाहायला भेटेल. धन्यवाद. इथेच थांबतो, ब्लॉक पुन्हा चालू करतो. Sangha